नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण एका दिवसापूर्वी एक बातमी प्रकाशित केली होती। वसमत परभणी नॅशनल हायवेचं जे काम आहे ते कित्येक दिवसापासून रखडलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या रोडच्या कामामध्ये निकष दर्जाचं काम होत असलेलं बोललं जात होतं। एकंदरीत पाहायला गेलं तर हे काम कित्येक दिवसापासून होते। या रोडच्या कामात व्यवस्थित होत नसल्यामुळे निकष दर्जाचं होत असलेलं बोललं जात होतं। त्यानंतर आपण एक बातमी प्रकाशित केली होती। त्यानंतर काही लॅबचे कर्मचारी कॉन्ट्री कव्हर जे आहे ते लॅबला घेऊन जाण्यासाठी आलेले पाहायला मिळतात। आपण पाहू शकता इकडल्या साईडला काही कर्मचारी चेकिंगसाठी आलेले पाहायला मिळतात। कॉन्ट्री कव्हर हे घेऊन जाताना पाहायला मिळतात। कॉन्क्रीट कव्हर हे घेऊन जाताना पाहायला मिळतात। लॅबला टेस्टिंग होण्यासाठी हे जे आहे कॉन्क्रीट कव्हर घेऊन जाताना पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर निकष दर्जाचं आपण पाहू शकता इकडल्या साईडला हे जे रोड आहे निकष दर्जाचं काम होतंय असं नागरिकांमध्ये बोललं जात होतं। आणि या रोडवरून जे नागरिक प्रवास करतात मोठ्या प्रमाणात धूळ उडून नागरिकांना आरोग्य देखील निर्माण झालेला असा प्रश्न निर्माण झाला होता। आपण पाहू शकता इकडल्या साईडला लोडिंग वाहनं जात आहेत, मोठ्या प्रमाणात धूळ देखील उडते। आणि आता सध्याचे रात्रीचे 12 वाजलेत आणि लॅबचे काही कर्मचारी आलेले आहेत। कॉन्क्रीट कव्हर लॅबला घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता लेबर पण 7-8 लेबर आहेत आणि आपण बातमी प्रकाशित केली होती याची। एकंदरीत पाहायला गेलं तर या रोड संदर्भात कुठलाही अधिकारी असो राजकीय पुढारी असो बोलायला तयार नव्हता पाहायला मिळते। एकंदरीत धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात देखील आलेलं पाहायला मिळत होतं। मोठ्या प्रमाणात नागरिक या रस्त्यानं प्रवास करायचा टाळत देखील होते। आपण जर या रोडनं प्रवास केला असेल नक्कीच अनुभवला असेल की धुळीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या। रोडचं काम संत गतीनं होत असल्यामुळे नागरिकांचे अपघात देखील मोठ्या प्रमाणात होत होते। आणि आपण बातमी प्रकाशित केल्याच्या नंतर लॅबचे काही कर्मचारी कॉन्क्रीट कव्हर घेऊन टेस्टिंगसाठी आलेले पाहायला मिळत आहेत। अशी माहिती मिळते की गुत्तेदार निकष दर्जाचं काम करत असल्यामुळे धुळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आणि आपण डॉक्टरांची देखील मुलाखत घेतल्याच्या नंतर रुग्णामध्ये हॉस्पिटलमध्ये वाढ देखील झालेली अशी पाहायला मिळत होती। आता या रोडचं दर्जेदार काम होणार का? आता रिपोर्ट आल्याच्या नंतर आपण नक्कीच पाहू शकता इकडल्या साईडला की हा रोड कशा प्रकारे बनवला जातोय नक्कीच आपल्याला कळेल। आपण सुद्धा या रोडनं प्रवास केलेला आहे। नक्कीच आपल्याला काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। वसमत शहरातून प्रमुख जो रस्ता आहे तो कित्येक दिवसापासून या रस्त्याचं काम आहे आणि संत गतीने चालू असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। आता लॅबचे काही कर्मचारी आलेले आहेत, पाहूया आपण ते काय करतायत ते। सध्या रात्रीचे 12 वाजलेत। लॅबचे काही लेबर कर्मचारी आलेले पाहायला मिळतात। त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की टेस्टिंगसाठी कॉन्क्रीट कव्हर इथून घेऊन जात आहेत म्हणून। एकंदरीत गुत्तेदार आता तरी या रस्त्याकडे लक्ष देणार का आणि अधिकारी याच्याकडे लक्ष देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अधिकारी आणि राजकीय पुढारी यावर का बोलत नाहीत असा प्रश्न देखील निर्माण झालाय। कित्येक अपघात होतात, नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात, तरी पण या रोडकडे कुठलाही राजकीय पुढारी असो किंवा अधिकारी असो लक्ष देताना पाहायला मिळत नाही। आता काही कर्मचारी आलेले आहेत, लेबर आलेले आहेत लॅबचे टेस्टिंगसाठी कॉन्क्रीट कव्हर घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। आपण पण या रोडनं प्रवास केला असेल तर नक्कीच तुम्हाला काय अडचणी झाल्यात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून सांगू शकता। रात्रीचे 12 वाजलेले आहेत आता सध्या।
वसमत शहरामध्ये हे रोडचं काम जे आहे बोगस पद्धतीने होते असं देखील बोलले जाते। गुत्तेदार याकडे का बरं लक्ष देत नाही असे देखील प्रश्न निर्माण झालेत। ग्रामीण भागातून नागरिक हे व्यापारात खरेदीसाठी वसमत शहरामध्ये येतात। ग्रामीण भागातल्या मुलं असतात ते शाळा शिकण्यासाठी वसमत शहरामध्ये येतात आणि मोठ्या प्रमाणात या रोडमुळे नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे। निकष दर्जाचं काम होतंय असं बोललं जातंय। आता काही लॅबचे कर्मचारी आलेले आहेत कॉन्क्रीट कव्हर हे लॅबला घेऊन जाण्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी। आता तरी अधिकारी याच्याकडे लक्ष देणार काय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।